आणि आंदोलन सुरू करण्या अगोदरच शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना पोलीस डोंगरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। अशीच इच्छा आहे। तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, अनेक वर्षांपासून काम करत आहात। दुसरा काही पर्याय होता का गृह विभागाकडे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडे? आज जे काही घडलं त्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय होता का सर्व आंदोलकांना समजावून? आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बोलून घेतलंच पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती। आमच्या हातात काही दगड नव्हते, होते ते आंबेच होते, पिकलेले आंबे होते। गरज पडली असतं त्याने खाल्लं असतं तर आमची काही हरकत नव्हती, परंतु चर्चा समन्वय याला मुठमाती द्यायची आणि पोलिसांचा बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकायचं हे घृणास्पद आहे। धन्यवाद। तर बघू शकतो की अनेक पर्याय जे आहेत ते देखील गृह विभागाला किंवा मुख्यमंत्र्यांना हे या ठिकाणी उपलब्ध झाले असते। आम्ही चर्चेसाठी आलो असतो, आमच्याकडे आंबेच होते, दगड वगैरे नव्हते, असं देखील विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।